नातेवाईकांना पैसे देण्यापूर्वी नक्की विचारा हे 12 प्रश्न. नाहीतर नातेसंबंध आणि पैसा दोन्ही जातील. नमस्कार मित्रांनो, एक गोष्ट अगदी सुरुवातीला स्पष्ट करून सांगते. आयुष्यातील सगळ्यात मोठं कन्फ्युजन कोणतं असेल तर ते नातं आणि पैसा यामधलं आहे. पैसा आणि नातेसंबंध हे दोन्ही एकत्र सांभाळणं खूप अवघड असतं आणि सर्वात जास्त लोक इथे चुकतात. कारण नातं जपायचं म्हणून आपण डोळे बंद करून पैसे देतो, पण जेव्हा परत येण्याची वेळ येते तेव्हा नातंही तुटलेलं असतं आणि पैसा देखील गेलेला असतो. कारण जिथे भावना जास्त असतात तिथे निर्णय कमकुवत होतात आणि जिथे पैसा येतो तिथे खरी माणसं ओळखायला सुरुवात होते. तुम्ही कितीही चांगले असाल, कितीही मदतीसाठी तयार असाल, पण एक वेळ अशी येते की तुमचं चांगुलपणच तुमच्यासाठी सगळ्यात मोठा धोका बनतं. आणि हेच आजच्या जगाचं कटू सत्य आहे. इमोशनल, ॲग्रेसिव्ह, रिॲलिटी या 3 शब्दांत सांगायचं झालं तर भावना तुमचं मन जिंकतात, पण वास्तव तुमचं आयुष्य तोडतं. कारण नातेवाईक जेव्हा पैशासाठी तुमच्याकडे येतात तेव्हा ते नातं दाखवतात, प्रेम दाखवतात, जवळीक दाखवतात, पण जेव्हा पैसे परत करण्याची वेळ येते तेव्हा तेच लोक गायब होतात. कारण त्यांच्यासाठी नातं तेवढंच असतं जोपर्यंत त्यांना फायदा होतो. आणि हे ऐकायला जरी कठीण वाटत असलं तरी हेच सत्य आहे. तुम्ही कधी लक्ष दिलंय का, जे लोक तुमच्याकडे पैसा मागायला येतात ते नेहमी इमोशनल स्टोरी घेऊन येतात. भाऊ, थोडी अडचण आहे, ताई परिस्थिती खूप वाईट आहे, फक्त काही दिवसांची गोष्ट आहे. आणि तुम्ही काय करता? तुम्ही विचारही करत नाही, कारण तुम्हाला वाटतं आपला माणूस आहे, मदत केली पाहिजे. पण इथेच तुम्ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करता. कारण मदत करणं चुकीचं नाही, पण विचार न करता मदत करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं आहे. कारण तुम्ही पैसे देताना नातं वाचवायचा प्रयत्न करता, पण परत पैसे न मिळाल्यावर तेच नातं संपतं आणि मग तुम्ही एकटे बसून विचार करता, मी इतका चांगला होतो तरी माझ्यासोबत असं का झालं? कारण तुम्ही चांगले होता पण स्मार्ट नव्हता. आणि आजच्या जगात फक्त चांगलं असणं पुरेसं नाही, तर स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात कारण त्यांना माहिती असतं की तुम्ही नाही म्हणणार नाही. आणि जेव्हा एखाद्याला तुमची कमजोरी कळते तेव्हा तो त्याचा पूर्ण फायदा घेतो. तुम्हाला वाटतं की तुम्ही नातं जपत आहात, पण खरं तर तुम्ही स्वतःचं नुकसान करत आहात. आणि हळूहळू तुम्ही इमोशनल प्रेशरमध्ये येता. तुम्हाला गिल्ट वाटायला लागतो, जर मी नाही म्हटलं तर काय म्हणतील, नातं बिघडेल का? पण एक गोष्ट स्वतःला विचारा, जे लोक तुमच्या पैशासाठी नातं वापरतात ते खरंच तुमचं नातं जपतात का? उत्तर सरळ आहे, नाही. कारण खरा माणूस तुमच्याकडे पैसे मागण्याआधी 10 वेळा विचार करतो आणि जो सहजपणे मागतो तो परत देताना कधीच सिरियस नसतो. आजच्या काळात लोक बदललेत, नात्यांची डेफिनेशन बदलली आहे. आधी लोक नात्यासाठी जगायचे, आता लोक नात्यांचा वापर करतात. आणि हे जितकं लवकर समजाल तितकं कमी दुखावाल. कारण शेवटी जेव्हा पैसा जातो तेव्हा फक्त नोटा जात नाहीत, तुमचा विश्वास तुटतो, तुमचं मन तुटतं आणि सर्वात मोठं म्हणजे तुम्हाला लोकांवरचा विश्वासच उरत नाही. आणि हे सगळं टाळायचं असेल तर सुरुवातीला स्ट्रॉंग व्हायला लागेल. कारण आयुष्य तुम्हाला सतत टेस्ट करत असतं आणि जो प्रत्येक वेळी इमोशनल होतो तो प्रत्येक वेळी हरतो. म्हणूनच आजचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण हे फक्त पैशांबद्दल नाही तर तुमच्या आयुष्याबद्दल आहे, तुमच्या सेल्फ रिस्पेक्टबद्दल आहे, तुमच्या फ्युचरबद्दल आहे. कारण तुम्ही आज घेतलेला एक चुकीचा निर्णय उद्या तुमचं सगळं गणित बिघडवू शकतो. आणि म्हणूनच तुम्हाला शिकावं लागेल, नातं जपा पण स्वतःला गमावू नका. मदत करा पण स्वतःला बुडवून नाही. आणि पैसे द्या पण डोळे उघडे ठेवून. कारण शेवटी एकच गोष्ट खरी आहे, या जगात तुमच्यासाठी कोणीच 100% उभं राहत नाही, तुम्हालाच स्वतःसाठी उभं राहावं लागतं. कारण भावना जास्त वापरल्या की आयुष्य आपल्याला कठोर धडा शिकवतं. आणि आज मी तुम्हाला ते 12 प्रश्न सांगणार आहे, जे तुम्ही जर विचारले नाही तर तुमचा पैसा आणि नातं दोन्ही धोक्यात येणार, हे 100% खरं आहे. पहिला प्रश्न, तुला हे पैसे कशासाठी हवे आहेत? हा प्रश्न विचारायला लोकांना खूप भीती वाटते. वाटतं की नातं बिघडेल, पण खरी गोष्ट अशी आहे की जो व्यक्ती खरोखर अडचणीत आहे तो कधीच या प्रश्नाला टाळणार नाही. उलट तो स्पष्ट सांगेल. पण जो फक्त तुमचा फायदा घेतोय तो गोलमोल उत्तर देईल. एक रिअल लाईफ उदाहरण बघा.
एका व्यक्तीने आपल्या चुलत भावाला 50,000 रुपये दिले, कारण त्याने सांगितलं थोडं काम आहे. पण नंतर कळलं की तो पैसा पार्टी आणि मोबाईलवर उडवला गेला. आता सांगा, चूक कोणाची? पैसे देणाऱ्याची? कारण त्याने प्रश्नच विचारला नाही. दुसरा प्रश्न, तू पैसे कधी परत करणार? हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे, कारण वेळ नक्की नसली की पैसा कधीच परत येत नाही आणि मग तुम्ही वाट पाहत बसता आणि समोरचा माणूस तुमचं फोन उचलणं बंद करतो. हे खूप लोकांच्या आयुष्यात घडलंय. म्हणून अगदी स्पष्ट तारीख विचारा. आणि हो, जर तो माणूस म्हणाला लवकर देतो तर समजा तुमचे पैसे गेले. तिसरा प्रश्न, तुझ्याकडे परत करण्याचा प्लॅन आहे का? फक्त भावना पुरेशी नसतात, प्लॅन असावा लागतो. जो माणूस प्लॅन सांगतो तोच खरा असतो, बाकी सगळे फक्त बोलतात. एकदा एका मित्राने दुसऱ्याला पैसे दिले, कारण तो म्हणाला मी बिझनेस सुरू करतोय. पण प्लॅन काय? काहीच नाही. आणि शेवटी काय झालं? पैसा गेला आणि नातं संपलं. चौथा प्रश्न, जर वेळेत पैसे परत केले नाहीस तर काय करशील? हा प्रश्न खूप लोकांना अनकम्फर्टेबल वाटतो, पण आयुष्यात कम्फर्टेबल राहायचं असेल तर अनकम्फर्टेबल प्रश्न विचारावे लागतात, कारण हा प्रश्न तुमचं प्रोटेक्शन आहे. पाचवा प्रश्न, तू आधी कोणाकडून पैसे घेतले आहेस का? हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे, कारण जो व्यक्ती आधीच कर्जात आहे तो तुमचे पैसे परत देण्याची शक्यता खूप कमी असते. ही रिॲलिटी आहे. सहावा प्रश्न, मी तुला इतकेच पैसे देऊ शकतो, तुला चालेल का? कधीही आपल्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे देऊ नका, कारण लोकांना तुमची कॅपॅसिटी माहीत नसते, पण तुम्हाला माहीत असते. म्हणून स्वतःचं नुकसान करून दुसऱ्याला मदत करणं म्हणजे स्वतःचं आयुष्य बर्बाद करणं. सातवा प्रश्न, हे पैसे उधार आहेत की मदत? हा प्रश्न खूप पॉवरफुल आहे, कारण कधीकधी तुम्ही पैसे देताना विचार करता उधार आहे, पण समोरचा विचार करतो मदत आहे, आणि इथूनच भांडणं सुरू होतात. आठवा प्रश्न, आपण हे लिखित ठेवू का? हा प्रश्न विचारायला लोकांना लाज वाटते, पण लक्षात ठेवा, बिझनेस आणि रिलेशनशिप वेगळं ठेवलं नाही तर दोन्ही संपतात. लिखित ॲग्रीमेंट म्हणजे अविश्वास नाही तर क्लॅरिटी आहे. नववा प्रश्न, जर मला गरज पडली तर तू पैसे लवकर परत करू शकशील का? आयुष्यात काहीही होऊ शकतं. उद्या तुम्हालाच पैशाची गरज पडू शकते, म्हणून हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. 10वा प्रश्न, तू माझ्यावर इमोशनल प्रेशर टाकतो आहेस का? हा प्रश्न तुम्हाला स्वतःलाच विचारायचा आहे, कारण खूप वेळा लोक नातं वापरून तुमच्याकडून पैसे काढतात आणि तुम्ही गिल्टमध्ये येऊन देऊन टाकता, पण हे थांबवलं पाहिजे. 11वा प्रश्न, मी पैसे दिल्यावर आपलं नातं बदलणार नाही ना? हा प्रश्न खूप डीप आहे, कारण खूप वेळा पैसे दिल्यावर रिस्पेक्ट कमी होते आणि नातं ऑकवर्ड होतं. हे सत्य आहे. 12वा आणि शेवटचा प्रश्न, जर हे पैसे परत आले नाहीत तरी मी तयार आहे का? हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण जर तुम्ही मेंटली तयार नसाल तर पैसे देऊच नका, कारण नंतर तुम्हीच दुखावले जाणार. मित्रांनो, लक्षात ठेवा, नातेसंबंध जपणं चांगली गोष्ट आहे, पण स्वतःचं नुकसान करून नाही. आजच्या जगात लोक बदललेत आणि तुम्हालाही स्मार्ट व्हावं लागेल. इमोशनल होणं ठीक आहे, पण ब्लाइंड इमोशनल होणं धोकादायक आहे, कारण शेवटी जेव्हा पैसा जातो तेव्हा फक्त बँक बॅलन्स कमी होत नाही, तर विश्वास, नातं आणि मनशांती सुद्धा तुटते. एक शेवटचं रिअल लाईफ उदाहरण, एका व्यक्तीने एका जवळच्या नातेवाईकाला 1,00,000 रुपये दिले, कारण नातं आहे. पण 2 वर्ष झाले, पैसा परत आला नाही आणि आता ते एकमेकांशी बोलतही नाहीत. विचार करा, जर त्याने आधी हे प्रश्न विचारले असते तर कदाचित आज नातं आणि पैसा दोन्ही वाचले असते. म्हणूनच सांगते, पुढच्या वेळी कोणीही तुमच्याकडे पैसे मागायला आला तर लगेच होकार देऊ नका. थांबा, विचार करा आणि हे 12 प्रश्न नक्की विचारा, कारण आयुष्यात नो म्हणायला शिकलात तरच यशची किंमत वाढते. लक्षात ठेवा, तुमची मेहनत तुमचा पैसा आणि तुमचा पैसा तुमची जबाबदारी. कोणासाठीही स्वतःचं आयुष्य रिस्कमध्ये टाकू नका, कारण शेवटी तुमच्यासाठी कोणी उभं राहत नाही, तुम्हालाच उभं राहावं लागतं. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.